मदरसे हे देशविरोधी नव्हे तर देशप्रेमाचे धडे देतात. इतिहास पहा की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मदरशांनी काय कामगिरी केली होती. स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली तेव्हा लोकांमध्ये इंग्रज सरकार विरुद्ध जनतेला पेटून उठवण्याचे काम ह्या मदरशांनी केले. शेखुल हिंद म्हणजे मौलाना महमूद हसन देवबंदी यांनी रेशमी रुमाल हे आंदोलन सुरू केले होते, ज्यामध्ये इंग्रजांविरुद्ध गुपित संदेश या रुमालांद्वारे एकमेकांना पोहोचवले जायचे. जामियात उलेमा हिंद या उलेमांच्या संघटनेच्या आवाहनावर अनेक मुस्लिम युवकांनी स्वातंत्र्य लढ्यात भरभरून उड्या घेतल्या होत्या. ब्रिटिश सरकार म्हणायची की जर हे मदरसे बंद नाही केले तर भारतातील सत्ता हातातून जाईल. एवढेच काय तर सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यात सुद्धा मुस्लिम सदस्य मोठ्या संख्येने होते. त्यावेळी मदरशांच्या उलेमांनी क्रांतिकारांना समर्थन दिले, शरण दिले, विरोध प्रदर्शने आयोजित केली, धनसंग्रह सुद्धा करून दिले. आणि हे सर्व इंग्रजांना चांगलेच माहित होतं, म्हणून त्यावेळी अनेक उलेमांना फाशी देण्यात आली. अब्दुल कलाम आझाद लिहितात की 1857च्या बंडावेळी दिल्लीत असं कोणतं झाड नव्हतं की ज्याला मुस्लिम उलेमाचा मृतदेह लटकत नव्हता. हा इतिहास माहित असणे आवश्यक आहे आणि मदरशांबद्दल दूषित ग्रह बदलणेही आवश्यक आहे.